नंतर क्षीरसागर पण करणार आहेत. 14 मार्च 2026 फाल्गुन कृष्ण एकादशीचा हा सायन प्रहर खर तर ह्या विश्वास वसु संवत्सरातला हा अंतिम शनिवार आहे. याने आवाज गेला तुमचा. तारे सर, आवाज येत नाहीये. तारेसाहेब आवाज नाही तुमचा. आवाज येतोय सर? नाही मला नाही बरोबर नाही. मला आवाज क्लिअर येतोय. हॅलो, हा बोला ना तुम्ही बोला आता. परत सुरुवात करू. हा करा ना, सुरुवात करा. येस, काहीच ऐकलं नाही आम्ही. या ज्योतिष अभ्यास वर्गानिमित्त आपण सम्मिलित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक यांना माझा सप्रेम नमस्कार. विशेषत्वाने मागील 3 महिन्यापासून या ज्योतिषशास्त्री अभ्यास वर्गामध्ये आपल्याला कुवल मॅडम या ज्योतिषशास्त्री अभ्यासक्रमाचे विविध पैलू आपल्या समोर विवेचन करत आहेत, उलगडत आहेत. यांना माझा सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार. त्याचबरोबर गीता मॅडमना सुद्धा, गीता चव्हाण मॅडमना सुद्धा नमस्कार. या सगळ्या अभ्यास वर्गामध्ये आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आपले ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना नमस्कार. या विश्वावसु संवत्सराच्या अंतिम शनिवारी रौद्रात्मक नवीन संवत्सर सुरू होणार आहे. इकडे पुढे जात असताना आपण आज मारुती रायाचं स्तवन करूया. त्या निमित्ताने सर्वांनी अतिशय प्रसन्न अंतःकरणातून आपल्या स्थिर भूमिकेतून मणिपुराकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि या मारुती स्तोत्राकडे एकाग्र व्हायचंय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वननारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्ने उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राठिल्या बळे उच्चते मृडले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकडी कासोटी घंटा खिणखिडी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत दातसे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुडे रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुति स्तोत्रम संपूर्णम। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय।
पवन सुत श्री महावीर हनुमान की जय। जय जय श्रीराम। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद साहेब, फार फार छान, फार सुंदर. अं, अं, हे साहेब, तुम्ही बोलणार होता काय? सांगा. सागर सर, हॅलो. हॅलो. हा सर, मी विवेकानंद क्षीरसागर सर. हॅलो. हा, बोला ना. सर, मी अभंग एक सादर करणार होतो समर्थ रामदास स्वामींचा. हॅलो सर, म्हणून करा करा. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत. पाठी जाय हनुमंत. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, राम उपासना करी मारुती नांद त्याचे घरी. राम उपासना करी राम उपासना करी मारुती नांद त्याचे घरी. दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदयी धरा. सदा मारुती हृदयी धरा. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही हे सुरू करा. स्वागत. हो सर. दोघांनाही धन्यवाद, फार छान झालं. धन्यवाद क्षीरसागर सर आणि तारे सर, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना मी वंदन करून त्यांना नमस्कार करते आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझे सह अध्यायी त्यांचंही या वर्गामध्ये स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तसंच कुबल मॅडमचंही स्वागत आहे. ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करत आहेत. खूप विस्तृत अशी माहिती आपल्याला अगदी खूप डीप मध्ये त्या देतात आणि खूप शांतपणे आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगत आहेत. तर मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छाही देते आणि आजच्या वर्गाला सुरुवात करावी अशी विनंतीही करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, फार छान. कुमार मॅडम, तुम्ही होय सुरू होय करा. सर, करते. तर सर्वात प्रथम आपल्या तृप्ती मॅडमनी स्वागत केलं, म्हणजे सगळ्यांचंच, आपल्या पूर्ण क्लासचं. तर त्यांना मी प्रथम नमस्कार करते, धन्यवाद देते. आणि आपले तारे सर आणि आज क्षीरसागर सरांनी पण छान अभंग म्हटला आणि तारे सर पण नेहमीच प्रार्थना म्हणत असतात. तर ते पण खूप छान, म्हणजे एक वेगळंच असं आपल्या क्लासला म्हणजे हे येतं. आपण प्रार्थना लावत होतो, पण आपण कसं ते रेकॉर्डिंग लावत होतो ना, हे असं लाईव्ह ऐकायला छान वाटतं. तर तुम्हा दोघांचं पण स्वागत, तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद पण. आणि आता सर, तुम्ही ना खरंच खूप खूप, मला इतकं ते इंद्रधनुष्य पेलता येतं नाही, आता हे स्टुडंटच सांगतील, पण मी माझ्या परीने तर प्रयत्न करत आहे. तर सर, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा ऋषितुल्य श्री गुरुतुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी आपल्या सर्वांतर्फे म्हणजे सरांचे आभार पण मानते आणि आपल्या सर्वांतर्फे सरांना कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन पण करते. तसेच इथे उपस्थित माझ्यासाठी तुम्ही सर्वजण खूप म्हणजे अमूल्य आहात आणि म्हणजे श्रेष्ठ तर आहातच, नो डाऊट.
तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत आणि सर्वांना सविनय सादर नमस्कार. छोटे मोठे सगळ्यांना नमस्कार. तर आता आपण आपला आजचा आता आपलं नक्षत्र सिरीज म्हणजे पंचांग आपण पूर्ण केलेलं आहे. तर आजपासून सरांनी आता मला फलादेश म्हणजे वेगवेगळ्या कुंडल्यांचे फलादेश कसं करायचं ते म्हणजे मी आधी नेहमीप्रमाणेच आपण एक कुंडली मांडूया, मग मी त्याच्यावर थोडस बोलेन, मग तुम्ही सगळ्यांनी फक्त प्रत्येकाने आपलं आपलं बोलून झालं की आपला माईक सांभाळा, असं पॅरलल बोलायला नको, नाही तर कोणाचंच कोणाला काही कळत नाही. तर आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह उपग्रह, नक्षत्र तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, गुरुदेवता या सर्वांना सविनय साष्टांग दंडवत घालून आपल्या क्लासला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण, जय श्रीराम. ओम शम शनेश्चराय नमः. तर आपण करू. मॅम हा, मॅम एक मिनिट, देवेंद्र बोलतो आहे. बोला. गायत्री बचाणी जॉईन होण्यासाठी खूप प्रयत्न करताय, केव्हापासून त्यांना होता नाही येते, कृपया तुम्ही त्यांना ऍड करू शकाल? हा, कुलकर्णी मॅडम बघा ना, कोण गायत्री, काय नाव? गायत्री बजाणी, मी नाही, मला तुम्हाला तर दिसत मेसेज नाहीये कोणी. हा, मला ते पण नाही. प्रयत्न करते. नाही दिसत आहे कोणी मला. त्यांनी बरोबर लिंकला हे केलं का बघा, तुम्ही त्यांच्याशी बोला. काय हो, ते कसं आम्हाला दिसतं ना कोण येतंय तर ते. बरं ठीक आहे, त्यांना होता नाही येत, ठीक आहे, मी त्यांना कारण परत ज्यांना येते एकदा त्यांना मी मेसेज घेतेय हा सगळ्यांना. हा, तेच म्हणते. ओके हं. ओके, ठीक आहे ठीक आहे, मी तिला सांगतो तर. थँक्यू. ओके. थँक्यू. तर आपण क्लासला आता सुरू करूया. तर मी अगोदर एक कुंडली शेअर करते आजची. तर हे बघा, ही कुंडली आहे, दिसते का तुम्हाला? बघा सगळ्यांना. तारीख तुम्ही लिहून घ्या. या जातिका सरकारी अधिकारी आहेत. 25 डिसेंबर 1977 दुपारी 1 वाजून 21 मिनिटाचा जन्म आहे. जन्मस्थळ औरंगाबाद आहे आणि या जातिका स्त्री आहे, म्हणजे स्त्री जातिका आहे. ही कुंडली एका स्त्री जातिकेची आहे. झालं का लिहून? मग मी आता आपली लग्न कुंडली लावते, म्हणजे D1. हो, झालं मॅडम लिहून. ओके, थँक्यू. हे बघा, ही मीन लग्नाची कुंडली आहे. हा, लग्न म्हणजे प्रथम स्थानी केतू आहे. त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या स्थानात म्हणजे धनस्थानात आणि पराक्रम स्थानात एकही ग्रह नाहीये. चतुर्थ स्थानात चंद्र गुरु डॉट युतीत मिथुन राशीत. मग पंचम स्थानात मंगळ आहे, कर्केचा मंगळ, म्हणजे तो नीच राशीतला मंगळ आहे, ते आपण नंतर बघूया. मग षष्ठ स्थानात सिंहेचा शनी आहे. त्याच्यानंतर सप्तम स्थानात कन्येचा राहू आहे. मग अष्टम आणि भाग्यस्थानात कुठलाही ग्रह नाहीये. दशम स्थानात सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र आहेत. मग लाभ स्थानात आणि व्ययस्थानात एकही ग्रह नाही. तर आता आपण प्रथम स्थानापासून सुरुवात करूया. म्हणजे साधारण आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की एकदा आपल्याकडे कुंडली आल्यावर आपण सुरुवातीला काय लग्नच बघणार की नाही. मग आता इथं मीन लग्न आहे, मग साधारण मीन लग्नाचे जातक कसे असतात, तर ह्यांचा स्वभाव कसा थोडा सौम्य आहे, करुणामयी पण आहेत आणि म्हणजे असं सेवा वृत्ती अशी त्यांची असते. आणि गुरुचं लग्न असल्यामुळे हे प्रगती पथावर असं म्हणजे जाणारं लग्न आहे. आणि लग्नी केतू आहे म्हणून लगेच तुम्ही असं म्हणजे आता नाहीच करणार, सरांचे एवढे सगळे आपण स्टुडंट आहोत, हे केतू राहू असे समोरासमोरच ते येतात. लग्नात जरी केतू आहे तर आपण नंतर बघूया, म्हणजे त्याला सूक्ष्मांश पण चांगला मिळाला आहे. म्हणजे केतू आहे म्हणून असं खूप घाबरून जाण्याचं वगैरे नाही. फार फार तर इथे आपण काय म्हणू शकतो, एक तर ही मीन रास आहे, ती सौम्य तर आहेच आहे आणि करुणामयी आहे, आणि केतू आणि चांगल्या सूक्ष्मांशात तो केतू असल्यामुळे म्हणजे धार्मिकतेकडे पण या जातिकेचा कल असेल. मग आता नंतर काय, हे धनात काय आहे, मेष रास आहे ना. तर ही मेष रास आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. पण हा मंगळ फक्त म्हणजे धनाचा स्वामी नाही, धनेश नाही, तर तो भाग्येश पण आहे. भाग्यात बघा तुम्ही वृश्चिक रास आली आहे आणि मग तो भाग्येश भाग्याच्या भाग्यात
म्हणजे चांगलं आहे. आणि हा मंगळ ज्या राशीत बसलाय ना चंद्राच्या म्हणजे कर्क राशीत, तर तो चंद्र पण केंद्रात आहे बघा. आणि चंद्र गुरु युती डॉट युती आहे. म्हणजे हा एक गजकेसरी पण योग होतो ना आपल्याला, तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना. मग हा पण एक प्लस पॉइंट झाला. शिवाय लग्नेश गुरु चतुर्थात आहे हा. आणि चांगल्या असं म्हणजे काय म्हणायचं आपण, ही वायुतत्वाची रास आहे ना, म्हणजे चांगली रास आहे. मग त्याच्यानंतर शनी, शनी कुठे आहे तर हा शनी षष्ठात आहे बघा, सिंहेचा शनी आहे. आणि हा सिंहेचा म्हणजे स्वामी रवी तो दशमात आहे. मग मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं, या जातिका म्हणजे सरकारी अधिकारी आहेत, महसूल खात्यात आहेत. तर म्हणजे इथे हा पण म्हणजे प्रशासन शासन असा हे लागतोय. मग नंतर हा म्हणजे सप्तम स्थानात कन्येचा राहू आहे. तर त्याचं काही एवढं असं फारसं हे काही नाहीये. सप्तम आणि सॉरी अष्टम आणि भाग्यस्थानात कोण नाही, भाग्यस्थ मंगळ मी तुम्हाला सांगितलंय. आणि हा हे दशमात जे बसलेले ग्रह बघा ते किती म्हणजे चांगले आहेत. सूर्य आहे तिथे, बुध आहे, शुक्र आहे. आणि हा बुध कोण आहे तर हा बुध इथे चतुर्थाचा पण स्वामी आहे आणि सप्तमाचं पण आहे. म्हणजे चतुर्थेश आणि सप्तमेश बुध सूर्याबरोबर, तर सूर्य षष्ठेश आहे. तर म्हणजे हा बुधादित्य योग झाला. शुक्र कोण आहे तर शुक्र पराक्रमेश पण आहे आणि अष्टमेश पण आहे. तर आता आपण हळूहळू ही पत्रिका म्हणजे आधी मी थोडंसं सांगते, मग तुम्ही सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली तरी काय हरकत नाही. आता बघा हे लग्न जे आहे ना, तर हे रेवती 4 म्हणजे मीन नवमांशातच आलं. म्हणजे लग्न वर्गोत्तम आहे. म्हणजे आपण असं पत्रिका सोडवताना काय करायचं, आधी प्लस प्लस पॉइंट लिहून घ्यायच्या, नो डाऊट. म्हणजे काही निगेटिव्ह पण असतं, पण आता आपण ऍज अ करिअर म्हणून ही पत्रिका बघतोय, तर आपण शक्यतो त्याप्रमाणे बघूया. तर मग हे मीन म्हणजे लग्न हे वर्गोत्तम लग्न झालं, हा प्लस पॉइंट झाला. मग त्याच्यानंतर सूर्य हा अमात्यकारक आहे आणि तो धनुराशीत आहे. मूळ 3 हा म्हणजे मूळ नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे. पण त्याला मिळालेला सूक्ष्मांश आहे मिथुन म्हणजे मिथुनेचा विचक्षण अंश. मग हा पण चांगला आहे बघा. तर तुम्ही लागले तर नोट डाऊन करा किंवा तुमच्याकडे आता मोबाईल असेल ते बघा. नंतर चंद्र, हा चंद्र आहे आर्द्रा 1 म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे. पण त्याला मिळालेला सूक्ष्मांश म्हणजे धनु आहे, कृपांश. हा मग हा पण चांगला आहे सूक्ष्मांश. मग मंगळ हा या पत्रिकेत आत्माकारक आहे आणि तो आश्लेषा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात असून त्याला मिळालेला धनुष नवमांश आहे आणि तो उत्पन्न अंश आहे बघा. आणि मग नंतर हा बुधाला म्हणजे बुध मूळ नक्षत्रात आहे बरं का. मूळ 1 तस्कर अंश आहे. पण ठीक आहे, तस्कर अंश आहे म्हणून असं खूप हे नाही की काय. आता बुध आहे ना, तर आपण तस्कर अंशचा अर्थ असा पण घेऊ शकतो ना की डॉक्युमेंट म्हणजे किंवा कागदपत्रे आयदर गहाळ होणे किंवा मिसप्लेस होणे, असं असं पण म्हणजे लगेच तस्करांश म्हणजे खूप चोरीच वगैरे असं असं अगदी म्हणजे शब्दशः अर्थ नका घेऊ तुम्ही. मग हा गुरु आहे, हा आर्द्रा नक्षत्रात आहे. आर्द्रा 1 म्हणजे तो स्वनवमांशी आहे म्हणजे धनुचा कृपांश मध्ये म्हणजे सूक्ष्मांश त्याचा कृपांश आहे. मग नंतर शुक्र आहे, तर हा पण मूळ 1 मध्ये तस्कर अंश मध्येच आहे. आणि शनी मघा 3 म्हणजे परत हा मिथुन नवमांशाला विचक्षण अंश. हा शनी बघा विचक्षण अंश मध्ये आहे. राहू पण हस्त 3 म्हणजे परत राहूला पण पंडितांश म्हणजे मिथुन नवमांशाचा आला. केतूला पण रेवती 1 म्हणजे धनु उत्पन्न अंश म्हणजे धनु नवमांशाचा आला. तर ह्या पत्रिकेत सगळ्यात मेन काय आहे तर हे नवमांश चांगले आले. तर आता आपण काय बघूया तर इथे शनी बघा, हा शनी जो आहे ना इथे बसलेला, तर हा शनी आणि सिंहेचा शनी. हा म्हणजे ह्या जातिकेला सरकारी म्हणजे नोकरी मिळणार हे तर नक्की झालं. त्याच्यानंतर अष्टक वर्गाप्रमाणे बघितलं तर इथे 32 मार्क्स आहेत बरं का. आणि अष्टम स्थानात 35 आहे. आणि हा मुळात म्हणजे सिंहेचा शनी, तर हा काय करेल तर हा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण आपण बघतो ना, तर ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये ह्या जातिकेला सक्सेस देईल बरं का. आणि शासन प्रशासन तर आलंच नो डाऊट. आणि मग अजून आता एवढं सांगते मग पुढे म्हणजे आणि हा बुध शुक्र हे बघा, हा बुध शुक्र आहे. त्याच्यानंतर चंद्र आणि गुरु त्याची म्हणजे सप्तम दृष्टी ह्या सूर्य बुध आणि
शुक्रावर येते आणि इथे बसलेले हे बुध शुक्र हे पण म्हणजे धनु म्हणजे गुरुच्याच राशीत आहे, शिवाय गुरुची दृष्टी पण आहे. म्हणजे मला असं वाटतं त्यामुळं या जातिका म्हणजे MPSC सिलेक्शन त्यांचं झालंच, पण त्यांना हे रेव्हेन्यू म्हणजे महसूल हे डिपार्टमेंट मिळालं. तर मे बी म्हणजे हे बुध शुक्र शिवाय गुरुची पण दृष्टी आहे ना, तर ते आपण असं पण म्हणू शकतो. मग आता इथपर्यंत मी सांगितलंय, तुम्ही बोला, मग पुढे लागलं तर दशमांश कुंडली लावूया. वेळ असेल तर आपल्याला मी ही पण काढली आहे कुठली सर्वतोभद्र, तर ती पण बघूया. आणि मग ते साधारण यांचं कुठल्या म्हणजे ह्याच्यात शिक्षण असं कम्प्लीट होऊन त्या सेटल झाल्या असतील तर मी ते सांगते तुम्हाला. तर ती तसेच पण मी चार्ट लावते. तर हे बघा, सुरुवातीला राहूच्या नक्षत्रात आहे ना म्हणजे चंद्र, तर राहूचीच महादशा तर ती कुठपर्यंत आहे, 1994 पर्यंत. मग त्याच्यानंतर गुरुची महादशा लागली, म्हणजे मग हे 17 वर्ष प्लस हे 16, म्हणजे मला असं वाटतं की ह्या 33 वर्षांपर्यंत या जातिकेचं म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण होऊन त्या एक्झॅक्ट त्या म्हणजे MPSC पण म्हणजे पार केलं असेल त्यांनी. तर कारण तो साधारण ते आपण सर्वतोभद्राचे बिंदू बघतो ना, 25, 26, 27, म्हणजे ते राज, मानस आणि अभिषेक, तर ते बरोबर तेव्हा लागली. तर त्यावेळेस साधारण दशा कुठल्या होत्या, तर गुरुचीच दशा होती. मग गुरुमध्ये केतू, गुरुमध्ये शुक्र, म्हणजे ह्या महादशेत मला असं वाटतं की त्यांचं शिक्षण होऊन त्या सेटल झाल्या असतील. मग पुढे त्यांना प्रमोशन पण मिळालेले, तर मग ते पण आपण पुढे नंतर बघूया. तर साधारण ते प्रमोशन मिळताना ना सर्वतोभद्रप्रमाणे तिथं आपल्याला त्याचा फार उपयोग होतो. तर हे 45, 46व्या वर्षी या दोन्हीपैकी मिळाला असावा असं मला वाटतं. कारण तिथे उदय आणि आधार, उदय म्हणजे आपण कसं म्हणजे उदय होतो ना एखाद्याचा, आणि आधार म्हणजे विकास किंवा ग्रोथ होते. तर आणि त्यावेळेस पण शनीची महादशा होती आणि शनीच्या महादशेत चंद्र किंवा मंगळ अंतर्दशा, म्हणजे ह्या साधारण आपल्याला एक्झॅक्ट ती डेट नाही माहिती, पण म्हणजे त्यावेळेस मिळाली असावी असं मला वाटतंय. तर आता तुम्ही एक एक जण बोलायला सुरुवात करा. मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगते. मग आपण असं एक म्हणजे चर्चा टाईप असं करूया. बोला, कोणाकोणाला काय बोलायचं त्यांनी. मी एक मुद्दा सांगू इच्छिते होय मॅडम. होय होय, सांगा मॅडम, सांगा. अ, एक तर आपण असं पाहिलं की शनी हा षष्ठ स्थानात बसलेला आहे, हं. त्यामुळे शासकीय नोकरीची निश्चिती झाली. हो सूर्य, बुध, शुक्र हे पण दशमात असल्यामुळे नोकरीच्या दृष्टीने सूर्य आणि बुध हा आदित्य योग सुद्धा शासकीय नोकरी किंवा चांगल्या प्रकारचा हो जॉब दाखवतो. पण मंगळाची 8वी दृष्टी ही व्ययस्थानावर आहे आणि हो, शनीची पण 7वी दृष्टी व्ययस्थानावर कुंभ राशीवर आहे. आहे. आणि कुंभ राशी शनीचीच राशी असल्यामुळे थोडीशी न्यायाकडे झुकणारी, आणि ते स्थान सुद्धा न्यायालयीन स्थान दाखवतं. तर कदाचित नोकरीच्या निमित्तानं बऱ्याचशा कोर्ट मॅटरना सुद्धा यांना म्हणजे नोकरीच्या निमित्तानं, स्वतःचं असं म्हणत नाही, हं, हं, बऱ्याच वेळा शासकीय अधिकारी असल्यामुळे ज्या हं. काही आपल्या डिपार्टमेंटशी रिलेटेड काही कोर्ट मॅटर उद्भवतात त्या कोर्ट मॅटरना तोंड द्यावं लागतं. तर बराच अंश यांचा तिथे पण जाण्याची शक्यता आहे, कारण त्या दोघांची शनी मंगळाची दृष्टी तिथे असल्यामुळे. आणि मंगळ हा उत्पन्नांशामध्ये आहे आणि शनी हा विचक्षणांशामध्ये आहे, तेव्हा दोन्ही हे चांगले असल्यामुळे ते काम चांगलंच आहे. पण या स्वरूपाच्या कामाचं त्यांना सजग राहावं लागलं असेल असं वाटतं. ओके, हरकत नाही ना, तुम्ही तुमचं मत सांगितलं ना. काय हरकत नाही मॅडम, थँक्यू. मॅडम मी बोलू का? होय, बोला. या ठिकाणी तृतीय स्थानामध्ये आपल्या चतुर्थ स्थानामध्ये मिथुनेचा गुरु आणि दशम स्थानामध्ये धनुराशीचा पती बुध, हे परिवर्तन योग आहे ना, गुरु आणि आहे आहे, बुध. होय 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 सर, आहे. ते आपण योग आणि याच्यात शनीची 5वी दृष्टी दशम स्थानावरती येते आणि सूर्य हा ऑथॉरिटी आणि शनी हा कर्माचा कारक. एक मिनिट सर, शनीची 5वी दृष्टी नाही ना, शनीला 5वी दृष्टी नसते. अच्छा, ती तिसरी दृष्टी. 7, 10 अशी असते. इथे दशम स्थानावर गुरु दृष्ट करतोय हे काही इकडे, हे बघा.
हा गुरु आहे ना, हा हो, हो. दृष्टी देतोय ना. आणि ह्यांचा परिवर्तन योग झालाय, कारण गुरु बुधाच्या राशीत आहे आणि बुध गुरुच्या राशीत आहे. ते तुम्ही Yes. बरोबर सांगितलं, पण शनीला फक्त 5वी दृष्टी नाहीये. हा हा ओके. हा येस येस. हा थँक्यू. हा ठीक. आलं लक्षात. बोला, अजून काय बोलायचं Yes. असेल तर बोला तुम्हाला. नाही, मला हे सांगायचं होतं, एवढं हा बोलायचं. ठीक आहे, ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. मॅडम, मंगळाची 4थी दृष्टी अष्टम स्थानावर आहे आहे ना. आणि तिथे शुक्राची रास आहे. हम्म. शुक्र तस्करांशामध्ये आहे. हो तेव्हा नोकरी निमित्ताने यांना काही मनाविरुद्ध जे आपण ज्याला 2 नंबरचं काम म्हणतो हा. तसं करायला बाध्य केलं असेल असं मला वाटतं. आणि कारण इथे अष्टमावर मॅडम मंगळच नाही, गुरुची पण 5वी दृष्टी आहे आणि शनीची पण आहे. शनीची पण आहे ना 3री दृष्टी तिथे. शनीची 3री आहे. त्याच्यामुळे एक आपण असं दबाव आणून एखादं काम करायला लावतात ना, प्रेशर, इच्छा अंडर नसताना. प्रेशर. हा हा. अंडर प्रेशर यांना करावं लागलं असेल किंवा भाग पाडलं असेल तसं करायला, असं मला वाटतं. ठीक आहे. कारण 2 पापग्रहांच्या दृष्टी आहे ना, गुरुची जरी दृष्टी असली तरी. हो हो हो, मंगळ आणि शनी. बरोबर आहे. मंगळ आणि शनीची. ठीक आहे, मी बोलू? बोला बोला. हा मॅडम, हे जे शुभग्रह आहेत 5 गुरु, चंद्र, सूर्य, बुध, शुक्र, हे 5ही ग्रह हा. राहू आणि केतूच्या केंद्र योगात आहेत. हम्म. हो ना. मग आणि मग त्याचं मग कसं हे होईल फलादेश, काय म्हणजे परिणाम होईल त्याचा त्या ग्रहांवर? काय परिणाम होईल म्हणजे आता इथे पण दशम स्थानावर मॅडम गुरु सारख्या अगदी काय म्हणायचं बलाढ्य आणि शुभ ग्रहाची दृष्टी आहे. आणि हे राहू केतू आपण त्यांचा सूक्ष्मांश पण बघायला हवा ना, तर ते सूक्ष्मांश मध्ये तर चांगले आहेत ना. हो हो बरोबर. हो, पंडितांश आणि उत्पन्नांश आहेत ना दोघही. होय. आणि केतू आणि राहू दोघही एकटे आहेत. हा एकटे, हं. त्यांच्यावर आणि नाही. आणि मुळात कोणी दोघांच्याही दृष्टीत नाहीये. म्हणजे नाही कोणाचे गुरुही कोणाच्या दृष्टीत नाहीये, म्हणजे राहू केतूच्या, आणि मंगळही नाही, शनी पण नाही. नाहीये. हा मंगळ शनी हा, पण नाहीये. एक म्हणजे नाही. असं त्यामुळे एक कोणाच्या पर्टिक्युलर म्हणजे स्थानावर आहे, पण त्यांच्यावर नाहीये पण कोणाचा केतू गुरु. राहूच्या मुखात कोणाची दृष्टी नसल्यामुळे हा हा. तो एक इफेक्ट नाहीये. नाही. आणि राहू केतू बरोबर कोणताही ग्रह नाहीये, तो हम्म. पण इफेक्ट नाहीये. त्यामुळे ते फारसे हे आणि मुळात सूक्ष्म दोघांनाही चांगले. होय होय. एक तो तस्करांश सोडला ना मॅडम, तर सगळे सूक्ष्मांश बघा ना चांगलेच आहे. हो, पण बुध आणि शुक्र दोघंही आहेत ना, मला तर हो हो तस्करांशात. दोघे ते कारण दोघंही जवळजवळ त्यामुळे तिथेच हा. त्यामुळे अशुभत्व थोडस जे आहे ते हो, हो. येणार आहेत. बाकी सगळं ग्रह चांगले आहेत, त्यामुळे ते नाही. आणि अष्टमाची दृष्टी आहे तिघांची, ते 2 फक्त आपण अशुभ बिंदू म्हणू शकतो, की ते काहीतरी तुम्हाला ते अद्रक किसून ठेवलं. अरे बापरे, जेवले मॅडम. माईक बंद करा. हा बोला बोला मॅडम. केला बंद. हा. त्यामुळे तेवढेच 2 पॉइंट जास्त हे आहेत, की कुठे ना कुठेतरी घटना आयुष्यात घडणार गोचरीने जेव्हा येतील तेव्हा. आणि आता शनीचीच महादशा चालू आहे ना. होय, आता त्याच्यात त्याच्यात आता आंतरदशा कोणती नाही, पण ठीक आहे. 33 वर्षापर्यंत गुरुच्या ह्याच्यामध्ये त्यांचं सगळं शिक्षण हे ते झालेलं आहे. जॉब वगैरे सगळं झालेलं आहे. हो. आणि शनी आहेच, म्हणजे देणारा आहे, राजराशीत आहे, षष्ठात आहे. त्यामुळे शनी ते पण देणार आहे, सूर्य म्हणजे प्रशासकीय पण आहे. त्यामुळे सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकार हे तर नक्कीच आहे. चंद्र गुरु आहे चतुर्थात, त्यामुळे सरकारी सगळे लाभ जे आहेत ते पण त्यांना निश्चित मिळणार आहे. तोही काय प्रश्न नाही. पण शनी आहे तो व्ययश पण आहे. आणि शनीमध्ये राहूची अंतर्दशा आहे. शनीमध्ये राहूची अंतर्दशा. आणि शनी आणि याची पण दृष्टी आहे ना त्याच्यात, म्हणजे व्ययस्थानावरती आहे त्यांना. त्यामुळे कदाचित परदेशात किंवा इथे सुद्धा त्यांना बऱ्याच दूरच्या ठिकाणी वगैरे असं जावं लागण्याचे संबंध असू शकतात ना.
अगदी आणि हा परदेश लाभच नसला पण तर आहे ना शनी, तिथे हा. मंगळाची दृष्टी तर आहेच आहे. हो हो हो. तेच शनी आणि हे मंगळा दोघांची दृष्टी आहे ना व्यवस्थानात. होय. त्यामुळे दूर दूर जाणं म्हणजे अगदी परदेश गमन नसेल तरी सुद्धा बदल्या बऱ्याचशा त्यांच्या हा आयुष्यात होऊ शकतात आता कामकाज सरकारी होऊ ह्याच्यात. शकतात लांब लांब दूर असल्यामुळे. आणि तो राहू तिथे आहे सप्तम स्थानात, त्यामुळे तेही दूर राहण्यामुळे सुद्धा थोडंफार हे होऊ शकतं ना वैवाहिक जीवन दुरावा. Yes. दुरावा एवढंच. नमस्कार मॅडम. बोला बोला. नमस्कार. बोलू मी? होय बोला. अ, लग्नेश मुळात लग्नेश आणि दशमेश गुरु आहे, तो मिथुन राशीत आहे. तो चांगला म्हणजे बुद्धिवान राशीत म्हणजे आपल्या वायू तत्वाच्या राशीत असून सुद्धा त्याची दृष्टी दशमावर आहे, दशमात बसलेल्या सूर्यावर आणि त्याच्या स्वराशीवर आणि पुन्हा गुरुला म्हणजे लग्नेशाची जी आपली अवस्था आहे ती खूप छान आहे. नवमांशात पण तो चांगल्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे, चांगल्या नवमांशात कृपांशात आहे. स्वनवंशी आहे ना. स्वनवमांशी आणि कृपांशात आहे. तर मुळात लग्न आणि लग्नेश त्यामुळे बलवान झाले. भले लग्नात केतू आहे तर काहीतरी थोडं असणार. तो शनी आणि षष्ठात असल्यामुळे दशमात सूर्य असल्यामुळे आणि गुरु चांगल्या लग्नेश गुरु चांगल्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे सूक्ष्मांश नवमांश पुन्हा त्याला स्थानही चांगलं मिळाले. चंद्राबरोबर आहे डॉट अंशात्मक युती ते चंद्राच्या, तर तो एक गजकेशरी योग आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ज्या ते सरकारी अधिकारी आहेत त्या दृष्टीने हे ग्रह फार बोलके ठरतात. पुन्हा केंद्रात सगळे ग्रह मोस्टली ग्रह केंद्रात आहेत, फक्त मंगळ आणि शनी बाहेर आहे. पण तो शनी षष्ठात आहे तर नोकरीच्या स्थानात आहे आणि सिंह राशीत आहे. त्यामुळे शासकीय प्रशासकीय म्हणजे त्याचा शासनाशी त्यांचा संबंध आलाच नोकरीचा. फक्त राहिला प्रश्न काय, षष्टेश बुध आहे त्याला नवमांश चांगला नाही मिळाला एक. पुन्हा सप्तमात राहू आहे, सॉरी सप्तमेश बुध त्याला तस्करांश पण मिळालाय. पुन्हा सप्तमात राहू आहे आणि लग्निक येतोय. तर तिथे सप्तम स्थानाविषयी म्हणजे वैवाहिक आयुष्याविषयी काहीतरी प्रश्न निर्माण झाले असतील. असं नाही की पूर्णच हे झालं असेल त्यांचं, पण तिथे काहीतरी तो एक फॅक्टर वगळला तर ही करिअर ओरिएंटेड पत्रिका आहे. करिअर ओरिएंटेड हो, करिअरच्या संदर्भात ही खूप उत्तम पत्रिका आहे. आणि बाकी तर आता तपस्वी मॅडमने सांगितलंच आहे की अष्टमात पण याची शुक्राची रास आहे आणि ते शनी मंगळ गुरु सगळे बघतायत. तर ठीक आहे, शुक्राविषयी काहीतरी एकतर तृतीयेश पण शुक्र आहे, तर मे बी तिथे पण थोडस त्यांचं काहीतरी डिस्प्यूट असू शकतात. असतीलच असं नाही, असू शकतात. बाकी पत्रिका त्यांच्या ज्या सरकारी अधिकारी ह्या हुद्द्यासाठी म्हणाल तर ती पत्रिका खूप बोलकी आणि छान आहे, व्यवस्थित असं. आणि तिन्ही कुंडल्यात पाहिलं थँक्यू ना मॅडम. अग्नितत्व लोड आहे बघा. हो कुंडल्यात अग्नितत्व. अग्नितत्व लोड आहे. त्यामुळे या अधिकार किंवा जो काय मिळालं सरकारी लाभ वगैरे तर तेवढं डेअरिंगबाज असणं किंवा जे आहे ते. आणि आपली शिंदे मॅडमच मागच्या एकदा दोनदा त्या तीनदा त्या म्हणतातच म्हणाल्या होत्या अग्नितत्व की म्हणजे अग्नितत्व कसं म्हणजे नेहमी वर 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 जाणार आहे आणि तिन्ही कुंडल्यात आहे म्हणजे तो. हो अगदी बरोबर. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडम एक विचारू? हा बोला बोला. म्हणजे सगळ्यांनी आता करिअर आणि ह्या सगळ्या दृष्टीने सांगितलं की किती सुरेख पत्रिका आहे आणि खरंच आहे. पण पंचमातला जो कर्केचा मंगळ आहे त्याचा फलादेश बघायचा कसा? म्हणजे तिथे मग संततीवरनं पण काही नाही ना, पण संतती होणार नाही असं नाही ना मॅडम. नाही पण प्रॉब्लेम येऊ शकतो का? मे बी, पण कारण कसं हा मंगळ बघा तुम्ही आत्माकारक आहे, शिवाय त्याला हे सूक्ष्मांश चांगला मिळालाय आणि संतती आपण पंचम स्थानावरून जरी बघणार. एक मिनिट मला ते अष्टक वर्ग काढू द्या आता. मग 1 मिनिट. 21 मार्क आहेत तिथे. हो 21 आहेत. पण तिथे गुरुनी बघा ना मॅडम 6 मार्क दिले, म्हणजे संतती होणार हे तर निश्चित नाही. संततीचा नाही प्रश्न येणार, कारण उत्पन्नांशात आहे आणि आत्माकारक आहे. त्यामुळे तो पंचम म्हणजे त्या दृष्टीने आणि इकडे भाग्यात म्हटलं तर मंगळाची रास आहे ना,
हो आणि ना. तो आणि भाग्येश पंचमात आहे. त्याचं त्यामुळे भाग्य त्यामुळे शिक्षण जे घेतलं त्यांनी ते त्याच साईडचं घेऊन त्याच ह्याच्यामध्ये त्या वर गेल्या. म्हणजे अच्छा. जे तुम्ही म्हणता स्पर्धा परीक्षा आहे ते हो जे हो केलं ना त्यांनी, कारण भाग्यात पण मंगळाचं रास आणि पंचमात मंगळाचं, म्हणजे त्या धडाडीनेच सगळं शिक्षण वगैरे करिअर त्यांनी करूनच त्या तिकडे एवढ्या उच्च पदावर गेलेल्या आहेत. होय तर होय. आणि करण्याला त्यांना तो मंगळ चांगला तो झाला मंगळ आहे ना, तर नाहीतरी मित्राच्या राशीत आहे, नीच असू द्या, हो पण हो तो चंद्र हो जो आहे ना तो गुरु बरोबर आणि आणि डॉट येऊन मॅडम गजकेसरी योगात ना, म्हणजे चांगला हो केंद्रात गेला ना तो असं. होय हो होय. आणि मॅडम पंचमेश आहे ना चंद्र आहे आणि चंद्राला पण चांगला हे मिळालाय, हो हो मंगळाला पण चांगला सूक्ष्मांश मिळालाय आणि चंद्राला पण चांगला सूक्ष्मांश सगळ्यांना मिळालाय. नाही त्या ह्या सूक्ष्मांशावरच म्हणजे अशी ही हो पत्रिका पंचम जास्त स्थानावर बाकी सूक्ष्मांशावरतीच आहे. दृष्टी नाहीये काही हो. अशी म्हणजे झालं, कोणाची. मला बुध क्लिअर शुक्र कळलं. आणि बुध शुक्र आणि तष्करांशात असले तरी त्या दशमात आहेत, म्हणजे करिअरच्या इथेच आहेत, की होय. करिअरला आणि ते थोडं आवश्यक आहेच. तो संततीचा एक कारक ग्रह गुरु जो हो. आहे तो सुद्धा चांगल्या होय ह्याच्यामध्ये होय. आहे, नवमांशी कृपांशात आहे. कारण म्हणजे बुध असला तरी त्याला एक दमदारपणा जो असायला पाहिजे, धाक, हे जबाबदारी अंगावर असताना, तर तो बुध तिथे देणार आहे. आणि शुक्रही आहे करणारा तुम्हाला, म्हणजे ते हे असले तष्करांश तरी त्यांच्या करिअरसाठी ते चांगलेच झालेले तिथे. कळलं मला आता. म्हणजे मला फक्त मनात तेवढी शंका होती म्हणून मी विचारलं. साहजिक आहे ना हो मॅडम, हो हे हो बघा हो आता कसं कर्केचा मंगळ म्हणजे नीच झाला ना तो, अशा दृष्टीने तुम्ही थोडासा विचार केला, पण आपण असं सगळ्या अंगाने जर पत्रिका बघितली, ते सूक्ष्मांश बघितले, सगळं बघितलं की मग आपल्याला थोडं थोडं काय हरकत नाही ना, तुम्ही तुमची शंका क्लिअर केली ना. होय होय. आणि मला व्यवस्थित समजलं मॅडम. होय होय. थँक्यू. थँक्यू. बोला, अजून कोणाला काय बोलायचंय? मॅडम मी बोलू? हो बोला. मॅडम, षष्टम स्थानात सिंहेचा शनी आहे. एक सरकारी अधिकारी म्हणून जे हाताखालचे जे नोकर असतात त्यांच्याकडून त्यांनी चांगले कडक शिस्तीने काम करून घेत असणार त्या. बरोबर आहे. बोला. बोला बोला. नवमाश कुंडली पण लावते लावते. म्हणजे मग ठीक. हा, एक मिनिट. हे सांगता बघा येईल थोडस. बघा, 9 वर्षाचं आहे ना. हा, होय होय. तर नवमाश कुंडली लग्न तर वर्कोत्तम झालेलंच आहे. हो, आलंच आहे. आणि चतुर्थात शनी रवी प्रशासकीय दोघही मिथुनेत आलेत, म्हणजे मिथुन राशीमध्ये आलेत, आणि त्याच्यावर राहू आलाय आणि तो तिथे उच्चेचा झालेला आहे. हो. आणि तसंच दशम स्थानामध्ये चंद्र मंगळ गुरु आलाय, म्हणजे मंगळ पण परत गुरुला साथ द्यायला आलाय चंद्र गुरु बरोबर, आणि केतू परत तिथे उच्चेचा झालेला आहे. म्हणजे नवमाश कुंडली पण इतकी बोलकी झालेली आहे. आणि शुक्र बुध जरी तस्करांशात असले तरी आता मेष नवमाशी गेलेले. होय. म्हणजे मेषेचे गुण जे आपण मगाशी मंगळाचे म्हटले ना, ते इथे त्यांच्या करिअरला जे मेषेचे गुण पाहिजेत तिथे शुक्र बुध तिथे जाऊन तो स्वभाव त्यांना तिथे उपयोगी पडलाय. म्हणजे फक्त 3 याच्यामध्येच ती पत्रिका सुटते. नवमाश कुंडली 3 स्थान, धनस्थान, चतुर्थ स्थान आणि दशम स्थान. कारण हा मंगळ ना मॅडम नीचेचा जरी असला तरी इकडे सूक्ष्मांशात बघा ना, चंद्राबरोबर गुरु बरोबर, म्हणजे ते ऍडमिनिस्ट्रेशन साईडला त्या जाऊ शकतात असं आपण किंवा हाच मंगळ जर उच्चीचा असता किंवा मेषेचा स्वतः स्वराशीचा किंवा तर मे बी
त्या आपण म्हणतो ना ते पोलीस डिपार्टमेंट वगैरे असे पण असतात ना, तर तिकडे जाण्याची समजा चान्सेस तिकडे जास्त आपण म्हणजे म्हणता आले असते असं. बोला अजून. नवमांशामध्ये जो बुध शुक्र मेष राशीमध्ये गेलेला आहे हा त्यामुळे यांना कदाचित कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही अडचण आली असेल, पण गुरुची त्याच्यावर 5वी दृष्टी असल्यामुळे तितकासा त्रास त्यांना झाला नसावा. पण कौटुंबिक सदस्यांमुळे एखाद वेळेला त्या अडचणीत आल्या असतील, कारण दोघांनाही तस्करांश मिळालेला आहे. हा आहे तिथे तस्करांश, पण तिथे मॅडम 39 मार्क आहेत बघा ह्याचे आपले. अच्छा. तर नाही, मी ते सगळ्या अष्टवर्ग नाही. ग्रहांनी मार्क दिले आहेत शिवाय. ओके ओके. मंगळाचे सगळ्यात जास्त आहेत नो डाऊट, हा. पण बाकी पण सगळ्यांनी चांगले मार्क्स दिलेले आहेत. हो तिथे बुधाने तर 8 गुण दिलेत बुधाने. 8 दिलेत बुधाने, बाकी सगळ्यांनीच चांगले दिलेले आहेत तिथे. तर आणि पण तिथे धूमबिंदू आल्यावर का नो डाऊट आपण त्याचा जर विचार केला तर थोडंफार आता हे बघा काही ना काही तर होणार ना, असं सगळंच नाही. आपण विचार केला तर आपण पण आपलं म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या अनुभवातनं गेलेलो आहोतच ना. कारण अष्टमाची जी दृष्टी आहे तिघांची ना, ती काही ना काहीतरी काम करणारच आहे. म्हणजे ती कुटुंब असो किंवा प्रशासकीय असो. आता त्यांना जर दूर गेल्या तर कुटुंबापासून पण दूरच जाणार ना त्या. मग त्यामुळे कुटुंबावरती पण म्हणजे विरह किंवा काय आलंच ना, म्हणजे फक्त जोडीदाराचं असं नाही होऊ शकत ना. कुटुंबाच्या सदस्यांनी जर काही गडबड केली असेल तर तेही होऊ शकतं, तेही असू शकतं ना. म्हणजे प्रत्यक्ष यांचा त्याच्यात सहभाग नसेल. ते बहीण भावंडांचं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे बहीण भावंड पण आहेत शुक्रवार. ते मेष नववंशी आहेत ना बुध शुक्र. प्रत्यक्ष यांचा सहभाग नसला तरी इतरांची करणी यांना भोगावी लागली असेल असं पण वाटतं ना. होऊ शकतं, होऊ शकतं. येस. कारण अष्टमेश पण बघा ना शुक्रच आहे ना, तुळेचा स्वामी. शुक्रच आहे. तेच अष्टमेशही शुक्र आहे आणि दोघही जवळजवळ डॉट युतीत आहेत ना बुध शुक्र. मेष नववंशी म्हणून आपण म्हणजे म्हणून इथे आपण बहीण भावंडांचं असं थोडस असं पण. मी अष्टक वर्ग पाहिलेला नाही, केवळ तस्करांशामध्ये नाही बरोबर आहे ना, त्यांनी पण शुक्राची रास आहे. पण अष्टक वर्ग मी असं काय हे घेते की आपल्यालाच मग आपले जे प्रश्न पडतात ना ते सुटतात ना, म्हणजे तिथे पण बघून थोडस. आणि मंगळाची पण चतुर्थ दृष्टी लग्नावर आहे, म्हणजे त्यांना मानसिक त्रास काही ना काही झाला. मॅडम 1 मिनिट. नवमांश मध्ये पण तिथे आपण सहसा दृष्टी नाही ना हे करत विचार. आपण दृष्टींचा विचार मॅडम सहसा म्हणजे जीवनलाच करतो ना. मूळ कुंडलीलाच करतो. बरोबर आहे. पण शुक्र बुधाने काही ना काही गोंधळ घातलाच असेल ना. हे बघा असं नाहीच ना, नाही असं नाही म्हणतात ठामपणे. पण म्हणजे त्यांनी दिलं पण ना, म्हणजे ते जसं ते ग्रह देतात तसे काही वेळेस हे पण करतात. फक्त शनीच असं आहे की एकदा दिल्यावर नाही तो, कारण तांस लाखून मगच देतो ना सगळं काही. आणि तिथे बुधाला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत 8. बोला अजून कोणाला बोलायचंय. मॅडम इथे चतुर्थेश धनस्थानात आहे, तर प्रॉपर्टी पासून वगैरे असा काही लाभ असू शकतो का? म्हणजे आहे ना 39 मार्क्स आहेत ना मॅडम तिथे, म्हणजे प्रॉपर्टीचा लाभ आहेच ना. म्हणजे कुठली तरी प्रॉपर्टी रेंटेड किंवा कशा तरी असं. आणि तो मंगळ मुळातच तो आत्माकारक असून उत्पन्न अंशामध्ये आहेच आहे ना मॅडम.
मॅडम प्रथम स्थानालाच भरपूर चांगले मार्क आहेत सगळे. आहेत 28. 39 मार्क. नाही हा. प्रथम स्थान नाही ते मॅडम. एक आहे ना तर ती राशी झाली, तिथे राशींचे मार्क आहेत. प्रथम स्थान म्हणजे हो मी हो येईल ना, तिथे 28 आहेत, मेसेला हो 39 तिथे 28 आहे. हो 28 आहे 28. हो पण चांगले आहेत 28 पण ओके ना. हो म्हणजे ते प्रथम स्थान धनस्थान झालं, त्याला चांगले मार्क आहेत पण. मॅडम एक विचारू का? बोला म्हणजे हे बोला. सूक्ष्मांश सगळे पटापट सांगतात, ह्याचं काय ऍप वगैरे असतं का? आहे ना ऍप मध्ये. तुम्ही आपलं कोणतं ऍप सांगा कोणीतरी. मॅडम ऍपचं नाव काय आपण वापरतो ते? ऍस्ट्रोसेज आहे ना मॅडम? ऍस्ट्रोसेज. मी तुम्हाला हवं तर तुम्हाला हे लावते बघा. हे सूक्ष्मांशचं पण आहे ना, तर ते बघा. हे बघा. पण हे इथं असं देणार. मग आपण सूक्ष्मांशची नावं ऐका नाही ना, येणार. सूक्ष्मांश ऍपवर नाही येणार. हे काढावे आम्ही सरांकडनं शिकलोय ना, तुम्हाला कदाचित तुमच्या माहिती लक्षात असेल आहे तर सगळ्यांच्या. आपण ओके. हे नाही कुठल्या ऍप मध्ये येणार मॅडम. हे आम्हाला म्हणजे आता तुम्ही सरांचे मागचे व्हिडिओज बघा, तर तुम्हाला सूक्ष्मांश रहस्य वगैरे तर तिथे घेतले मिळेल मी ते कसं वाचायला. हा हा ओके ओके, थँक्यू मॅम. सर्वतोभद्रचे जे आहेत ना सरांचे त्याच्यात सगळे, हो त्याच्यात सूक्ष्मांश तुम्हाला मिळतील. ते एकदा हा सरांनी चार्ट आहे, पाठवलेत ते. हा ग्रुपवर पाठवलेत ना सर? ग्रुप पाठवलेत सगळे. त्याच्यात तुम्हाला ते सूक्ष्मांश मिळतील. ओके. आणि मग तुम्ही काय करा, त्याचं नंतर असं लॅमिनेशन किंवा असं एकत्र ठेवा. मग हळूहळू आपण दररोजच्या कुंडल्यांना बघायला लागलं की मोस्टली आपले ते पाठच होऊन जातात. पण तशी ते रिस्क नाही घ्यायची, सर्वतोभद्र आपण बघायचं. चक्राचं ना, सर्वतोभद्र चक्राचा जो फोटो आहे त्याचा ना? मॅडम सॉरी ते सूक्ष्मांशाचे जो चार्ट आहे ना जो याच्यामधला, तर तुम्ही इथे जर पब्लिश करा तर आम्ही पे करू. कारण माझ्याकडे ना ते एक गैरहजर आहे. तर कोणाकडे असेल तर याच्यामध्ये जर सूक्ष्मांचा चार्ट मिळाला तर बरोबर. कारण त्या मॅडम बरोबर बोलतात. कारण कंटिन्युएशन मध्ये जे येतात ना तेव्हा लगेच कळतं सूक्ष्मांश. म्हणून म्हटलं तो लॅमिनेशन करून चार्ट कुठे आता मिळाला तर आम्हाला म्हणजे नेक्स्ट टाइमला आपण ते टॅली करू शकतो ना त्याच्यामध्ये. पुढच्या वेळेला लगेच. चार्ट मिळाला ना, चार्ट फक्त शास्त्रीच्या मिळाला तर नाही तर मग सर परत हे करतील ना, म्हणजे हे पाठवतील. ते मी ऍडमिन नाही, सरांनाच पाठवायला लागेल. सरांनाच सांगा की शास्त्रीच्या ग्रुप वरती एक चार्ट आपला पाठवून द्या. म्हणजे मग सगळ्यांना तो हे केला ना नमोशाचा की मग बघता येईल सगळ्यांना. बरोबर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सर जे नोट्स पाठवतात वगैरे जे आहे ना ते ज्योतिषशास्त्री ग्रुप वर असं कुठे येतं का? नाही ज्योतिष शास्त्री नाही. आता सरांचा आपल्या वेगळा तो ग्रुप. हे सगळेजण नसतील ना मॅडम तिकडे, आपण जिकडे आहोत ना सर? नाही ज्योतिष शास्त्रीलाच सरांना म्हणा फक्त सूक्ष्मांशाचा जो आपला चार्ट आहे ना तेवढा फक्त टाका. म्हणजे की या लोकांना तेवढं नाही पण ते आज तो म्हणत होते मी की टाकलाय आता सर्वतोभद्र. ज्यांना हवाय त्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. आता सर्वतोभद्रचं लावलंय बघा मी. ह्याच्यातनं पण निघेल सूक्ष्मांश बघण्यासाठी त्यांना, ज्यांना कोणाला प्रिंट काढून घ्यायची असेल ते घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हे शेअर ऑफ करते मॅडमला कुंडली लावायला. नाही असू द्या ते घेऊ द्या त्यांना. हा पण तुम्ही एक ना पण हा स्क्रीनशॉट एवढा क्लिअर येणार नाही. नाही येतो घ्या तुम्ही, नंतर त्याची प्रिंट काढून घेता येईल ना तुम्हाला. आणि A3 मध्ये काढा शक्यतो. कलर प्रिंट A3 मध्ये जर काढली ना मग चांगलं दिसेल. A4 मध्ये नाही होत बरं का. मी खूप वेळा पाहिलेले. A4 मध्ये काही नाही, आपल्याला ते भिंग लावून बसायला लागतं. त्याच्यापेक्षा A3 घ्या. नाही A4 मध्ये नाही. हो बरोबर आहे मॅडम. A4 मध्ये नाही, अगदी खूप डोळे हे करावे लागतात. बाकीचे चालतात आपल्या, पण सर्वतोभद्रसाठी A3च हवंय. काढू का? सर काय करा तुम्ही, ह्यांनी स्क्रीनशॉट घेऊन काय होतंय सांगा, नाहीतर मग सरांना आपण परत सांगूया इकडे टाकायला. पण हे पण मॅडम त्या लोकांच्या पटकन लक्षात नाही येणार. नुसता साधा चार्ट टाकला ना, चार्ट टाकला की त्यांना लक्षात येईल. आहे तो नाही का चार्ट आपल्याला सरांनी दिलेला, तेच आपल्याला सगळे सूक्ष्मांश वगैरे असं. हे अजून त्यांना सगळे सर्वतोभद्राचे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांना काहीतरी थोडस हे समजेल. तोपर्यंत काढू का मग मी ही स्क्रीन? काढा. त्यांनी घेतलं काढून घ्यायचं असेल. झालं का सगळ्यांचं सांगा. आणि तो हो घेऊन झालाय मॅडम. हो मॅडम तुम्ही आणि स्क्रीनशॉट मध्ये दिसतंय सगळं क्लिअर एकदम. अच्छा माझं शेअरिंग गेलं का? ठीक आहे. मी लावल्यानंतर तुमचं गेलं असेल ना.
आणखी घेणार आहे का? आणखी घेणार आहे आणि बोला कवठेकर मॅडम, तुम्ही बोला काही. नाही नाही, मी ऐकतीये मॅडम, खूप छान चाललंय नाही सगळं. नाही, तुम्ही पण छान सांगता ना, तुमचा अभ्यास चांगला आहे. सगळ्यांनी हे कसं सगळ्यांनी आपापले मत मांडले ना की प्रत्येकाला हो काहीतरी नवीन मुद्दा मिळतो. समजा बाय चान्स काही थोडं कमी जास्त झालं तरी आपण असं इथे काही कोणाची परीक्षा नाही घेत आहोत ना, नाही नाही, खरी clear करता मी येतं. ऐकतीये. नाही पण म्हणजे बोला, सगळ्यांनीच बोला. मॅडम नवमांश कुंडली लावता येईल? होय लावते. हे घ्या, लावली. देवेंद्र सर. यामध्ये जो लाभेश आणि व्ययेश शनी आहे, हा शनी चतुर्थ स्थानात आहे, मित्र राशीत आहे आणि राहू युक्त आहे. मग आपण जर मग हा प्रॉपर्टीचा विषय घेतला होता तर ही कुठेतरी जुनी आणि शापित किंवा दोषयुक्त वास्तू होऊ शकतो. असू शकते, असं आपण म्हणू शकतो ना? हो ना, शनी राहू आहे ना. हो, असू शकतो. शनीचा संबंध जुन्या वास्तूशी पण आला आला आला. आणि राहू युक्त असल्यामुळे दूषित किंवा शापित असण्याचा पण संबंध दिसतो तसा. शनी राहू असल्यावर हरकत नाही ना, सांगा. असंच प्रत्येकाने वेगवेगळे, कुणाला कुठल्या अँगलनी बघता येतं, कुणाला काय, तर आपल्याला जास्तीत जास्त पत्रिका कशी चांगली वाचता येईल असा आपण प्रयत्न करूया. आता चांगला मॅडम, मुद्दा सांगितला ना यांनी, हो की नाही रसिका मॅडम? आता यांनी जो मुद्दा नाही सांगितला ना हा मॅडम, हा बोला हा बोला. तर शनी जर विचक्षणांश मध्ये आहे तर असा वास्तूचा हे त्रास असू शकेल. नाही विचक्षणा नाही नाही, आहे मॅडम. विचक पण इथे विचक्षणा हुशार म्हणजे ते नाही नाही, पण म्हणजे त्याच्यासाठी तो जेव्हा आणला. तुमच्याकडे नाही हुशारी नाही, पण असते, नवमांशामध्ये आलेलं आहे ना, शनी राहू युक्त नवमाश झालेला आहे. कुंडलीत आहे, पण नवमाश मूळ कुंडलीत कुंडलीमध्ये आहे तर गुरु आणि चंद्र आहेत ना चंद्र. हो, चतुर्थामध्ये. त्यामुळे सगळ्या सुखसोयी मग मिळणार त्यांना त्यामुळे सरकार. हा हा पण हे बरोबर. नवमांशामध्ये शनी आणि राहू आलेले आहेत तिथे. हो हो, पण म्हणजे तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला सर सांगतात ना की ते कुठून आलेत, हो हा हो म्हणून आलेच माझा आणि प्रश्न मूळ हो, होता. बघायला पाहिजे. जन्मकुंडलीमध्ये आपण लग्न कुंडलीमध्ये बघितलं तर तिथे चंद्र आणि गुरु आहेत. गुरु हो त्याच्यामुळे हो त्याची हो, चांगलीच वास्तू असेल ना, म्हणजे म्हणूनच माझी ही शंका होती. नाही नाही, हा आणि त्यांनी जरी त्यांचा मुद्दा सांगितला आहे की इथे हो सूक्ष्म हो अंशात असं दिसते असेल, हो हो, पण तरी समजा आपण हा विचार केला की सरकारी याच्यामध्ये असल्या सरकारी त्यांना क्वार्टर्स मिळतात किंवा सगळं जे काही मिळतं ते सरकारी मिळतं. पण आता सरकारच्या ज्या क्वार्टर्स आहेत किंवा ज्या इमारती आहेत त्या जुन्याच आहेत ना. हो बऱ्याचशा हो सरकारी क्वार्टर्स या तशाच, हा. पूर्वापार आलेल्या त्यांना जिथे जाईल तिथे मिळतात ना. मिळतात. म्हणजे असं जरी म्हटलं तरी तसंही होऊ शकतं ना अर्थ, होऊ की शकतं. त्याच क्वार्टर्स जो ऑफिसर येईल त्याला अलॉट होतात, तो बदलून गेला की परत दुसऱ्याला मिळतात. असंही असू, म्हणजे त्या कोणत्या पदावर आहेत त्याच्याप्रमाणे आहे त्या. म्हणजे त्यांचं मुद्दाही हे आहे असं नाही, पण आपण बघताना मूळ कुंडलीवरून बघतो. पण हो. यातही म्हटलं तरी काय हरकत नाहीये, असंही होऊ शकतं ना. नाही, आणि हा तुमचा आता मुद्दा अगदी बरोबर आहे की सरकारी क्वार्टर म्हणजे ते क्वार्टर जुने असतात, पण तरी सुद्धा जे पद असेल त्याप्रमाणे हो, ते रिन्युएट त्याप्रमाणे करून पण दिले त्याप्रमाणे जातात. हो. म्हणजे असं नाही की जुनाटच दिला नाही, असं. जुनाट असं नाही, पण त्या कोणीतरी राहून गेलेल्या असतात ना. हो हो हो, हा, बरोबर अगदी आहे. नवीन नाही मिळत. ऑफिसर नाही नाही वरचे नाही लोक राहून गेलेले हे आहेत ना बरेचसे. नाही नाही, नवा कोरा नाहीच मिळत. तेवढा जरी आपण म्हटलं तरी म्हणू शकतो, पण गृह सौख्याच्या दृष्टीने जरी म्हटलं तरी त्या फिरतीवर असल्यामुळे तोही थोडासा घरापासून दूर राहावंच लागतं ना त्याला. 24च मार्क आहेत मॅडम अष्टक वर्गात. हो, तेच मार्कही कमी आहेत आणि नाही, म्हणजे ते त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे असं गृहसौख्य नाही असं नाही म्हणू शकत, पण त्यांचं कमी करिअर आहे ते. करिअर आहे ना ते. म्हणजे टोटली करिअर ओरिएंटेड पत्रिका आहे ही. दशमांश कुंडली जरी लावताय होईल. दशमांश हो, काढली मी, एक मिनिट लावते. हे झालं का? हे कोणाला हवं होतं? देवेंद्र सरांना हवी होती ना D9. हो, झाला माझा मुद्दा झाला बोलून. का तुमचं? थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.
हॅलो मॅडम. हा बोला बोला हा बोला. हा या मॅडमचा जन्म गंडांतरामध्ये लग्न आहे त्यांचं, तर त्यांची प्रकृती नाजूक असणार. हा असेल ना, हॅलो. मीन लग्न आहे ना तसं हा पण हा हा. आणि चंद्र पौर्णिमेचा आहे, हो पौर्णिमेचा जन्म आहे त्यांचा. बोला बोला. पण गुरु बरोबर असल्यामुळे गुरु बरोबर असल्यामुळे मन त्यांचं खंबीर आहे. ते प्रत्येक गुरु वक्री आहे, ते प्रत्येक ह्याला ते फेस करतात मॅडम या. आणि शनी मघा नक्षत्रात आहे, तर पितरांचा पण दोष दाखवतात. हॅलो. हा ऐकते बोला. हॅलो. बोला ना हा मॅडम. त्याच्यामध्ये हा हा पितरांचा पण दोष दाखवतो. तर सर जे बोलले ना मग प्रॉपर्टीसाठी, मग त्या कदाचित आश्लेषा नक्षत्रामध्ये असेल तर त्यांना थोडं कर्ज पण काढावं लागलं असेल प्रॉपर्टीसाठी. अच्छा, मंगळ आश्लेषामध्ये म्हणून म्हणताय का? आवाज येत नाही मॅडम तुमचा क्लिअर. हॅलो. नाहीये. तुम्हाला येतोय का? इतर अज्ञा ह्यांचा आवाज तर येत नाही. नाही मॅडम, जातोय डिस्कनेक्ट होतो. मध्ये नाही मध्ये येते, नाही जातोय. येते. हा जातोय, हा ब्रेक मला होतोय काय सारखा वाटतं मध्ये. माझं नेट तरी हॉटस्पॉट पण घेऊन बसली असं काही घरी नाही येत ना, त्यामुळं ते नेट जरा डिवाइड होतंय. सध्या लांब आहे ना, त्याच्यामुळे आवाज येत नसेल. नंतर नेक्स्ट टाइमला बोलेन. थँक्यू. ठीक आहे, सांगा ना. सांगितलं तुम्ही, तुमचे मुद्दे सांगायला काहीच हरकत नाही मॅडम. आद्रा आणि मूळ अपोजिट आहेत. होय. रेवतीला केंद्रयोग, आद्रा आणि रेवती आणि मूळ केंद्रयोग होत आहे. त्यांना प्रत्येक पुढे जाण्यासाठी स्ट्रगल त्यांना भरपूर करावं लागलं असेल. स्ट्रगल तर असतोच ना हॅलो. मॅडम. बोला ऐकतेय. हा, त्यांना स्ट्रगल त्यांना भरपूर करावं लागलं असेल, पण त्या सक्सेस पण आहेत. आर्द्रा अपोजिट मूळ जेव्हा असेल तेव्हा त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, हो त्रास होत असतो. हो हो. आहे शनीची दृष्टी पण आहे ना पराक्रम स्थानावर. पराक्रम करण्यात अडचणी तर येतातच ना मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू, छान सांगितलं. हॅलो मॅडम. बोला. आद्रा आणि मूळ समसप्तक असल्या कारणाने त्यांना कसं, आणि आद्रा चतुर्थ स्थानात आणि मूळ हे दशम स्थानात पडल्यामुळं त्यांचे नोकरी आणि घर ह्याच्यात त्यांना खूप स्ट्रगल करायला लागलं असेल दोन्ही ह्याच्यात. बरोबर आहे ना, तारेवरची कसरत झाली आहे. आणि दशम स्थानाचा जर म्हणजे दशमांश कुंडलीमध्ये दशम स्थानाचा अधिपती शुक्र हा षष्ठात मकर राशीत बसलाय, त्यामुळे त्यांना सरकारी जॉब लागलेला आहे, म्हणजे असं आहे. तिथं तर आहे शनी, पण ह्याच्यात पण दशमात पण तसंच दाखवतोय. आणि सिंह लग्न आलंय, त्यामुळे ते पण सरकारी ह्याच म्हणजे असल्या कारणाने त्यांना म्हणजे सगळीकडनं म्हणजे मेन कुंडलीत पण तसंच दाखवतोय आणि दशमांश कुंडलीत पण तसंच दाखवते. आणि चंद्रगुरु मंगळ परत सिंहेत आलेले आहेत. नवमाश कुंडलीत धनुर्माश म्हणजे इथे परत ते अग्नी राशीतच आहेत दोन्ही याच्या ठिकाणी. हो, आणि दशमात पण. हो, आणि शनी परत तिथे उच्च दशमांशी गेलेला आहे. आणि शनी शुक्राचं हे पण झालं ना मॅडम, ते परिवर्तन योग पण आहे ना. परिवर्तन पण, हो परिवर्तन योग पण आहे. दशमांश कुंडली पण करिअरच्या दृष्टीने खूपच सुंदर आहे. हो. शुक्र परत षष्ठातच म्हणजे षष्ठामध्येच गेलाय. परत मकर नवमाशी म्हणजे सरकारी राशी मध्येच आलेला आहे.
आणि शनी तर उच्चेचा झाला म्हणजे शनी देणार आहे हाही. आणि परत अन्य योग रवी आणि गुरुचा झालेला आहे होय. इथे. म्हणजे धरत नाहीत सर पण हा नाही पण आहे ना हा, पण आणि आहे जर आहे म्हणजे रवी आहे ना अष्टमात आपण हो तेच ना, म्हणजे अष्टमातला त्याचा रवी दोष आहे नाही आणि धरत ना आपण म्हणजे धरत सूर्य नाही आणि चंद्र त्यामुळे तो अष्टमाचा दोष जातो आणि रवी अष्टम स्थानात आहे म्हणजे तोही पूरक ठरलाय तिथे. आणि गुरु चंद्र मंगळ तर परत तिथे आहेतच, सिंह राशीत आहेत आणि त्यामुळे परत तिथेही करिअर ओरिएंटेडच आहे ना ती कुंडली. बोला अजून कुणाला काय बोलायचं असेल तर. हा दशमातला जो हर्षल आहे हा हर्षल विक्षिप्तपणा म्हणता येईल किंवा त्याचा लहरीपणा म्हणता येईल किंवा जे काही असेल त्याच्याबद्दल आपण बोलूयात. तर शनीसोबत याचा शनी राहू सोबत जो षडाष्टक योग आहे किंवा बुधासोबत पण एक षडाष्टक योग आहे. तर मग ह्याचा विचार करता कुठेतरी किंवा जो दशमेश शुक्र आहे तो षष्ठ स्थानात न मानवणाऱ्या मकर राशीत असं जर विचार केला तर बदली संदर्भातले यांचा विचार कसा आपण बघू शकतो. म्हणजे नको त्या ठिकाणी बदली होईल असं पण आपण म्हणू शकतो ना. आता ह्या सरकारी बदल्या काय आपल्याला असं झेपतीलच असं नाही ना, ते पण टाकतात ना ते, असं पण होऊ शकतं नाही. इथे ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकऱ्या केल्या त्यांना माहिती असेल जास्त बाबा, मला नाही. कवटेकर मॅडम होत्या ना गव्हर्नमेंट जॉबला, त्यांना माहिती असेल. पण मग त्यांना तसा अनुभव नसेल आला, त्यांची कुंडली मे बी चांगली असेल. काय म्हणजे असं बदली जे बदली गव्हर्नमेंटला होतात ना तर त्या कशा हा ते पण नाही. होतात ना मोस्टली. तर नाही, तुम्हाला माझे तर कधी अनुभव बदली आहे. झालीच नाही कारण आमचं ऑफिस असं होतं, हा आर्मी ऑफिसरचं एकच होतं ना त्याच्यामुळे बरं. तिथून बदली नाही झाली कधीच. ओके मॅडम एकाच ऑफिसमध्ये फक्त डिपार्टमेंट बदलत राहिला. हा डिपार्टमेंट इंटरनल म्हणजे हा फक्त हा हा इंटरनल म्हणजे हा सेक्शन हो तो असतं सेक्शन असं. असतं तसं. हा मॅडम एवढंच फक्त बदलत. हा 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 बोला 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 हळदणकर विजया नाही मॅडम आता हा देवेंद्रनी देवेंद्र सरांनी जी शंका काढली हा की हर्षल दशमात असल्यामुळे त्याचा काय परिणाम असेल. हो. तर हर्षल हा चटकन काही ना काहीतरी ऍक्शन दर्शवणार आहे. हम्म. दशमस्थान हे नोकरीचं आहे. तेव्हा आता जी शंका काढली ती त्यानुसार बदली होण्याची चान्सेस आणि त्या प्रसंगांना त्यांना बऱ्याच वेळा तोंड द्यावं लागलं असेल. हम्म. कारण एकतर महसूल डिपार्टमेंट तस्करी 2 ग्रहांनी घेतलेली आहे हो. आणि जरी चांगल्या पोस्टवर असले तरी सुद्धा काही वेळा बदल्यांचा प्रसंग हा इतक्या झटपट येतो की कोणत्याही पदावर 2 वर्षापेक्षा जास्त किंवा 3 वर्षापेक्षा जास्त असं पण न टिकण्याचं वेळ काही काही जातकांवर अधिकाऱ्यांवर येत असते. तर हर्षल या स्वरूपात दर्शवत असेल कारण तो दशमांश कुंडलीमध्ये आलेला आहे. होय होय तेव्हा या प्रसंगाला सामोरं नक्की जावं लागलं असेल. मॅडम मी बोलू? बोला बोला. गव्हर्नमेंट ऑफिसर क्लास 1 आणि क्लास 2 साठी शासकीय नियम काढलेलाच आहे दर 3 वर्षांनी बदली. पण जर समजा काही प्रकरण झालं तर तात्काळ बदली केली जाते.
तिथं काही मागं पुढं बघितलं जात नाही. 2 डिस्ट्रिक्ट सोडून त्यांची बदली करण्याचे आदेश आहेत. छान. म्हणूनच मी म्हटलं की तस्करी आणि हर्षल दशमांश कुंडली याच्यामध्ये 3 वर्ष सुद्धा टिकण्याची शाश्वती नसते. कधी कधी 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षभरांनी आपल्या नकळत जे आपल्याला त्याची चुणूकही लागत नाही की आपली बदली होऊ घातलीये, ती केव्हाही येऊ शकते. तर असे प्रसंग कदाचित आले असतील. तर त्याच्यामध्ये फार वाईटच भाग असेल म्हणून बदली झाली असं नाही. तर काही वेळा खूप चांगलं काम करणाऱ्या माणसाला सुद्धा बदलीला सामोरं जावं लागतं. तर अशा स्वरूपाच्या प्रसंगांना कदाचित या मॅडमना सुद्धा सामोरं जावं लागलं असेल. एवढं. त्याचं कारण पण मॅडम असं म्हणता येईल, कारण त्याच्यावर दशम भावावर कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी नाहीये. हा आणि दशमी शुक्र जो आहे तो अयोग्य, त्याच्यासाठी न मानवणाऱ्या राशी स्थानात आहे तो, त्यामुळे कुठेतरी आपण हे म्हणू शकतो. बरोबर आहे. ओके, थँक्यू. पण तो शुक्र मित्राच्या राशीत बसलेला आहे ना, शनीच्या. हा असू द्या ना, पण तिथे हर्षल पण आहे ना मॅडम दशम स्थानात. आणि मित्र राशीत असला आणि ती बदली झाली म्हणजे ती वाईटच असेल असं काही नाहीये. असं काही आपल्याला म्हणता येत नाही की तो वाईटच आहे म्हणून. नाही नाही, ते बोलले ना त्याला न मानवणाऱ्या राशीत शुक्र बसलाय, म्हणून मी म्हंटल की तो त्याच्या मित्र राशीत बसलेला आहे ना, असं मला म्हणायचं. मित्र आणि मकर रास म्हणजे सरकारी याची आहे ना, ती षष्ठ स्थानात आली, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी आहे तिथे तो दशमेश शुक्र बसलाय, तो मकर राशीत म्हणजे सरकारी राशीत बसलेला आहे. हा तिथे इफेक्ट बरोबर आहे. आणि हर्षल आहे तर होऊ शकतं, म्हणजे तुमच्या बदल्या आहेत. आणि इथे सुद्धा आपण मगाशी जे पाहिलं की अष्टमावरती म्हणजे D1 मध्ये की 3 दृष्ट्या असल्यामुळे त्यांच्या लांब लांब बदल्या होणं हे शक्य आहे ना, आणि लांब जाणं आणि सगळं एका रात्रीत ते सगळं हे होणं, याला त्यांना जावंच लागतं. म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही, यांच्या बदल्या कुठे करतील आणि काय करतील. या सगळ्या चर्चेला धरून म्हणजे मी एक मुद्दा मांडते. दशमात येते ना, दशमांश कुंडलीमध्ये जो हर्षल दशमात आहे, तर असंही आपण मे बी म्हणू शकतो की बाबा अचानक हर्षल म्हणजे अचानक घटना घडवतो. तर बदली कधी कधी आता जसं हळदणकर मॅडम म्हणाले की बुध तस्करांश मध्ये तर अचानक म्हणजे त्या रिलेटेड त्यांच्या जॉब रिलेटेड अचानक घटना घडू शकतात ना, बदली अचानक पण होऊ शकते की वेळच नाही मिळत की ऑन दी स्पॉट सांगतात की बाबा एका आता ह्या तपस्वी मॅडम पण बोलल्या एका रात्रीचा पण हे नाही मिळत त्यांना अवधी, असाही अर्थ घेऊ शकतो ना आपण. माझा अनुभव एवढाच आहे की माझे दीर पण पोलीस मध्ये होते आणि सासरे पण पोलीस मध्ये होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या कशा होतात हा अनुभव मला आहे. आणि कुठे होऊ शकतात, आणि एका ह्याच्यात म्हणजे तुम्हाला 2 दिवसाचं सुद्धा काही काही वेळेला तुम्ही पहिले जॉईन व्हा आणि मग बघा, असं होतं ते. हो बरोबर आहे मॅडम. हो, आणि त्यांचे जे आता महसूलचे म्हणजे कसे काही प्रांतामध्ये म्हणजे त्यांचे पण हो वेगळे हो, वेगळे हे असतात ना. तो तर हो हो, आणखीन हे झाला ना, तो तर तो आणखीन वेगळा. हो, अजून मुद्दा. हो, अगदी बरोबर. हॅलो. हा बोला बोला, घोडके सर बोला. हा, आता बघा, वृषभ राशी शुक्राची आहे. ओके. पराक्रमात पण तूळ राशी येते हो. दशम कुंडलीमध्ये, आणि तूळ राशीमध्ये शनी राहू आहे. होय. मग त्यांची अचानक बदलीचे सोर्स जास्त असतील, होऊ शकतात. होय ना, राहू पण साथ देतो ना अचानक गोष्टीला. देतो राहू देतो, इकडे हर्षल देतोय दशमातला. हो, तसाही संदर्भ लावू शकतो ना आपण थोडा. होय सर. होय, ठीक, धन्यवाद. ओके, थँक्यू. छान, आता सगळे तयार झालाय तुम्ही. खरं तर हे क्लासची काही आवश्यकता आहे का? सगळेजण चांगलं सांगतायत, म्हणजे ह्याच क्लासला नाही
आता परवा सरांचा झाला तर तेव्हा पण किती सगळ्यांनी परवा काय कालच की आपण. हॅलो. हा बोला. कोण हा, म्हटलं सर जरी म्हटले शनी राहू जरी आहे तिथे, पण शनी उच्चीच आहे तिथे. हा असू दे ना, उच्चीचा आहे पण राहू बरोबर आहे ना. मग तरी शनी तसं म्हणजे एवढं अन्याय होऊ देणार नाही असं माझं म्हणणं आहे. अन्याय असं नाही, ते काय अन्याय नाही ना, ते बदल्या तर सरकारी ह्याच्यात होतातच ना सर. हो, मी पण पोलीस डिपार्टमेंट होतो, मला माहिती आहे. पोलीस आमच्या बदल्या कुठेही होतं, तसा प्रश्न नाहीये. आणि मॅडम म्हटलं तसं आम्हाला अगदी अचानक सांगितलं जायचं, उद्या हजर व्हा तिथे आणि जावं लागायचं. ते उच्चेचं आहे तर उच्च म्हणजे तुमच्या जे प्रमोशन्स होतात ना, अशा याच्यासाठी सुद्धा होत असतात ना, म्हणजे तुमची काय ग्रेड पुढची मिळाली म्हणून मग पुढच्या बदल्यांवर गेले, मोस्टली असंही शनी देऊ शकतो ना. झालं की बदली होते. हा तेच. मग तसं पण ते राहू बदलीचा कारक आणि शनी उच्चेचा म्हणजे उच्च पदावर नेण्याचा पण होऊ शकतो ना. चांगल्यासाठी बदली होऊ शकते ना त्याची. हो 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 वाईट साठी चांगल्या नाहीच आहे. गोष्टीसाठी हो, चांगल्यासाठीच बदली होऊ शकते. चांगली गोष्ट आणि हॅलो करिअर मधलीच हॅलो गोष्ट मॅडम. आहे. हॅलो मॅडम, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता बदलीचा आपला जो खेळ चालू आहे ना, सरकारी खात्यामध्ये 3-4 प्रकारचे पद बदले असतात. हो त्याला मस्त कारण असतं, प्रशासकीय बदली, हो चॉईसची पोस्टिंग हो आणि सर्वसाधारण बदल्या आणि लास्टची शिस्तभंग कारवाईची बदली. आता ह्याच्यामध्ये आहे ना, ते तुम्ही उच्च म्हणजे शनीचं असेल तर ती होते सर्वसाधारण बदली किंवा चॉईस पोस्टिंग. आणि जर शिस्तभंग ते राहू येणार की शिस्तभंग कारवाई काहीतरी कसूर झाला म्हणून ती बदली होते. दुसरी महत्वाची गोष्ट असते की प्रशासकीय बदली म्हणजे समोरचा जो बॉस आहे त्याला तुमच्याबद्दल काय चापलुसीगिरी केली नाही म्हणून त्याचं मन दुखवलं असेल तर तो एकच कारण, प्रशासकीय कारण. मग ते तुम्ही विचारू शकत नाही काय ते. त्यामुळे कसं आहे की त्याच्यासाठी कुठला ग्रह येईल, कारण का बाकीचे आपण करू, राहू शनीचा आपण करू, प्रशासकीय बदलीसाठी मला वाटतं गुरुवर आणि ह्याच्यावर कव्हर करणं गरजेचं आहे, मंगळवार. कारण त्याशिवाय त्यांना ह्या 3च प्रकारच्या त्याच्यामध्ये क्रिया असतात. बाकी सगळ्यांची कंडिशन अशी असते, सुपर क्लासचे असतात त्यांना एक मेमो येतो, डायरेक्ट एक रात्र ना 1-2 मिनिटात तिथे हजर व्हावं लागतं. आणि क्लास 1, क्लास 2, क्लास 3 पर्यंत सगळ्यांना बदलीचे वारे असतात. फक्त ह्या बदल्या 4 प्रकारे होतात. मग त्यांना आपण जर वर्गवारी केली शनी राहूची किंवा हर्षल किंवा मंगळ किंवा याच्यामध्ये ते जाऊन बसतात. आता प्रशासकीय बदली म्हटलं तर गुरु आला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तो जर नीच भावात असेल किंवा त्याच्याबरोबर असे राहू किंवा याचा ग्रह असेल तर ते कारण नसताना बदली असते. ती फक्त नाव असतं प्रशासकीय कारण असतं बदली. तुकाराम मुंडे साहेबांचं नाही, तुकाराम मुंडेंचं उत्तम उदाहरण गव्हर्नमेंटमध्ये आहे. 14 वर्षात 29 ठिकाणी बदली. हो सर हो. त्यामुळे सरकारच्या याच्यामध्ये तुम्ही हे ग्रह पण कमी पडतील अशी कंडिशन आहे. नाही आणि सर म्हणजे सर काय म्हणतात कायम घटना ही गोचर ग्रह घडवतात ना, त्यामुळे एक्झॅक्टली होणार आहे. त्यावेळी गोचरीमध्ये कुठला येतो, कुठला ग्रह येतो आणि काय करणे त्याच्यावर आहे, त्याप्रमाणे होणार घडणार आहे. त्याप्रमाणे कारण होणार. ते कसं डेस्टिनी इम्पॉर्टंट आहे, ते गोचरवरच ठरणार. ते गोचर आहे, ही मूळ कुंडली आहे, त्यामुळे एवढंच सांगू शकतो बदली होणार. पण कशामुळे होणार, काय होणार ते ज्या वेळेला होणार त्यावेळेचे गोचर ग्रह ठरवणार काय तुमचं नशीब आहे ते. मॅडम, सरकारी खात्यातली बदली आहे, मग गुरु इतकंच रवीला पण प्राधान्य द्यायला पाहिजे का? रवीला पण नाही, रवी हा प्रशासकीय मध्ये तुम्ही आहातच ना. हो हो, पण आता जे 4 याचं वर्गीकरण सांगितलं ना सरांनी, म्हणून मी विचारते की गुरु बरोबर रवीचं पण विचार करायला पाहिजे ना. हो, तो विचार आहेच, पण मूळ जेव्हा बदली ही घटना आहे ना, आणि घटना सर काय म्हणतात, जेव्हा घटना मूळ कुंडली तुमची कशी असू द्या, घटना घडवते ती गोचर ग्रह करतात. मग गोचर ग्रह त्यांच्या बदलीच्या वेळेला कुठे आले असतील, कोणत्या स्थानावर आले असतील आणि कोणत्या ग्रहातून फिरत असतील, त्याप्रमाणे त्या वेळेला त्यांच्या बदल्या झाल्या असतील ना. आपल्याला प्रत्येक बदली कशी झाली, काय झाली असं आता पत्रिकेवरून आपण नाही सांगू, बदल्या होणार हे दिसतंय आपल्याला. तर ते ग्रहमान ज्या वेळेला असेल की या वेळेला अशी बदली झाली आणि 2 तष्करांशात आहेत ग्रह,
त्यामुळे हो असं पण नाही ना, म्हणजे त्यांनीच केली पाहिजे असं नाही. नाही नाही त्यांच्या डिपार्टमेंट मधलं कोणी केलं असेल किंवा ते जसं म्हणाले की उच्च अधिकाऱ्यांची गैरमर्जी असेल, यांना अडकवायचे उद्देश असतात. खूप प्रकार आहेत, म्हणजे होय असं होय हे नाही त्याचं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. त्यामुळे हे आपण नाही सांगू शकत. जेव्हा गोचरीचा ग्रहांचा विचार करू त्यावेळेला मग ती कोणत्या पद्धतीने होणार हे ते करू शकतो. आत्ता आपण गृहीत फक्त या 3 कुंडल्यावरून सांगतोय की काय काय आयुष्यात होऊ शकतं. हो हो तृप्ती मॅडम, तुम्ही पण सांगा ना तुमचं मत. हॅलो. ऍक्च्युली मॅडम सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि खूप छान चर्चा करतायत. त्यामुळे असं वेगळं काही मांडण्यासारखा असा मुद्दा माझ्याकडे नाही आता तरी. ठीक काय मॅडम, आणि रिपीट हे करण्यामध्ये पहा काही पॉईंट नाहीये मॅडम. सगळ्यांनी छान सांगितलं. मॅडम, रवी जर गोचरीचा असेल तर प्रशासकीय कारणास्तव बदली होईल. शनी जर गोचरीमध्ये ऍक्टिव्हेट झाला असेल तर वरिष्ठांच्या नाराजीमुळे बदली होईल. आणि जर काम यांचं व्यवस्थित नसेल किंवा काही गडबड झाली असेल तर हर्षल ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तडकाफडकी बदली जी म्हणतात ती तशी होईल. कारण माझे यजमानी सरकारी नोकरीत होते, त्याच्यामुळे बदली हे प्रकरण काय असतं हे आम्हाला पुरेपूर अनुभव आहे या गोष्टीचा. तर कोणता ग्रह गोचरीने ऍक्टिव्हेट होतो, कोणाची दशा ऍक्टिव्हेट होते, त्यानुसार त्या बदलीची कॅटेगरी ठरवल्या जाईल. आणि महत्वाच्या गोष्ट आहे मॅडम, तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे आहे ना, प्रशासकीय कारणास्तव हा एवढा सरकारी खात्यामध्ये भयानक शब्द आहे, त्याची डेफिनेशनच नाही हो कुठली. हो हो त्याला बरेचसे ते अँगल्स आहेत सर, खूप नाही शेड्स आहेत अँगलच त्याला. नाही, नाही 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 काय काहीच नाही त्याला. तुम्ही विचारू प्रशासकीय स्थान, बस संपला विषय. मग ते विषय काही तर असू संपला, शकतं. पण ज्याची बदली होते त्याला माहिती असतं ना की काय शेड लावली आपल्या बदलीच्या गायला. नाही नाही, तरी तो न्याय मागायला गेला ना, नाही तुमची प्रशासकीय व्यवस्था झालेली आहे त्यामुळे आम्ही आता काय करू शकत नाही. नाही, प्रशासकीय म्हटल्यावर काही बोलायची सोयच नाही राहत सर. हा हा जा म्हटलं म्हणजे सगळं जा, बस असं आणि या असतं. गोष्टींसाठी प्रमुख कारण अजून एक असं पण म्हणता येईल की लग्न षष्टमात जाऊन बसलेला आहे, म्हणजे बलहीन झालाय. दुसरं शनीचा जो आहे हा राहुयुक्त आहे. उच्चीचा जरी असला तरी तो राहुयुक्त आहे, जो षष्ठेश पण आहे. त्यामुळे कुठे ना कुठे वरिष्ठांची नाराजगी म्हणा किंवा हा काही कारण असू शकतं हे. आणि असं आणि आहे ना सर, प्रशासकीय नावाचं लेबल लागणार. आणि प्रत्येक वेळेलाच तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकता असं नाहीये. तुम्ही किती बरोबर असलात तरी समोरची व्यक्ती जर ठरवूनच ठेवलं असेल की नाही याच्याशी पंगाच घ्यायचा, याला त्रासच द्यायचा, तर काय करता येत नाही ना. एखाद्याच तुम्ही चांगलं कार्य करत असेल तो सुद्धा हा खटकला जातो अशा वेळेस. तो खटकतो ना त्यांना. हे प्रकार तर सरकारी नोकरीमध्ये सर्रास चालतात. ते सही सलामत रिटायर होणं हेही भाग्यच लागतं सरकारी नोकरीमध्ये. अगदी खरं सांगताय रंजनाताई. हो, अरे आम्ही अनुभवलाय ना बाई. हे मात्र सत्य आहे. गोचरीचा मंगळ जर गेला तर पोलीस केस वगैरे पण होऊ शकते. पोलीस केस थ्रू. पोलीस केसच्या आधी सर मेमो फार येतात ना, ते हो शनी देतो. राहू आणि शनी हे अतिशय मेमो देतात, भयंकर. हो हो आणि त्यानंतर मग ती पोलीस केस वगैरे तिकडे टर्न होते ती केस. पहिले तर मेमोच हो खूप पण दिल्या मग जातात. हो मंगळाला तर ते घडणारच ना मग हा, आणि प्रत्येक मेमोला उत्तर तर गोचरीचा. द्यावंच लागतं ना. हो बरोबर आहे ना. हा. आणि अशा वेळेला मग आणि हाताखाली काम विरोधातले लोक करणारे पण सुद्धा कंप्लेंट्स करतात विरोधातले ना. लोक पण तुमच्यावरती कट कारस्थानं करू हो शकतात ना. हो हो तुमच्याच ऑफिसमध्ये राहूमुळे तुमच्या कदाचित. हाताखाली काम करणारे कटकारस्थान करत असतात. हा हा त्यामुळे ते त्यावेळेस पण मेमो ते चुकीच्या पोलीस केस हा वगैरे चुकीच्या हा ते पोलीस केस होतच टाकणं राहतं. किंवा काय करणं असं पण होऊ शकतं. हे प्रकार घडतात. हो त्यावेळेला मग हर्षल आणि मंगळ बघावा लागतो. हो बरोबर. पण शनी हा आतमध्ये टाकतोच, बंधन योग देतोच. हाताखालचे लोक म्हटलं तर आपण षष्ठ स्थानाचा विचार करतोय, तिथे शनीची राशी आहे, शुक्र हो आहे तिथे, जो दशमेश शुक्र तिथे शनीच्या राशीत आहे. आणि शनी जरी बलवान असला म्हणजे उच्च असला तरी राहुयुक्त आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हाताखालच्या लोकांकडनं हो त्रास हो किंवा त्यांच्यामुळे समस्या निर्माण होणं
अगदी अगदी शत्रूंचं प्राबल्य ह्यांच्यावर शिरजोर हो होणं हे प्रकार अनुभवायला आलेच असतील यांना गॅरंटेड. अगदी अगदी 100% आणि शुक्र आहे म्हटल्यावर एखादी स्त्री पण करू शकते मॅडम. हो हो शुक्राच्याच राशीत आहे ना. सहज हो थोडं सहज सहज हो सहज 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 स्त्री पण करू म्हणजे शकते ते. आजच्या सहज. भाषेमध्ये ज्याला किचन कॅबिनेट म्हणतात ना, तसला प्रकार होण्याची हम्म. शक्यता जास्त असते. हो बरोबर. कारण कर्मक्षेत्र जिथे दशम स्थान बघतो आहोत तिथेही शुक्राची राशी आहे. शनी जिथे आहे तिथे दशम षष्ठाश म्हणून तिथेही शुक्राची राशी तो आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हो संबंध स्त्रीचा गॅरंटेड येतोय, हो अगदी अगदी 100% खात्रीशीर येतोय. 100% बरोबर आहे. हो हो हम्म. आणि वयस्कर स्त्रीचा जास्ती संबंध दिसतो या ह्याच्यामध्ये शनीमुळे कारण शनीमुळे. आणि शनी राहू आहे ना, युक्त तो शनी आणखीन. हम्म. तो राहू युक्त आहे तो. हो त्यामुळे कटक अरसन पक्के शिजले असतील यांच्यासोबत एवढं हो नक्की. हो आणि आणि हो शुक्र तस्कर अंशात आहे. हो हा अजून एक मुद्दा महत्वाचा आहे. हे हो जास्त महत्वाचं आहे. तेच म्हणजे यांच्या हाताखाली काम करणाऱ्या वयस्कर स्त्रीने काहीतरी कट कारस्थान केलं असेल हे आपण सांगू शकतो. क्लेरिकल मधले पण असू शकते एखाद्या वेळेस हो असतात ते ना त्यांना सर. अडकवण्यासाठी. हो 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 ते पण करू शकतात. हम्म. ते लोक करू शकतात ना. हो त्यांच्याच हातात बरंचसं असतं ते. हो योगायोगाने षष्ठामध्ये बरोबर शनीचीच राशी आली जिथे चाकरमान्यांचा संबंध येतो बरोबर. हो हो आणि सेवक वर्ग हा केव्हाही तुम्हाला तोंडावर यस सर यस मॅडम म्हणतात पण माघारी काय करतात तुम्हाला पताही नाही लागत. आणि ते वृत्ती हम्म. असतेच त्यांची. वृत्ती असतेच त्यांची. म्हणजे आणि आम्ही एक षष्ठस्थान अशी बुधाचं येतं अनुभव ना. आम्ही एक केस अशी षष्ठस्थान अनुभवली बुधाचं की येतं. की षष्ठ साहेबांना 10 रुपये मागितले आणि साहेबांनी सांगितलं की आता माझं 10 रुपये नाही आहेत भाऊ मी तुला नंतर देतो. तर त्यांनी त्यांच्या विरुद्ध खूप वाण रचलं आणि त्यांची बदली करवली. हो असंही करतात अनुभव ना. आहे. याच्यात लग्नेश पण सहकार्य करत नाहीये ना, कारण लग्नेश अष्टमात जाऊन बसला ना, त्यामुळे त्याचं सहकार्य पण नाही मिळत. म्हणजे स्ट्रॉंगनेस यांचा पण नाही दिसून येत काही काही वेळेला मग त्या गोष्टीमुळे जिथे आणि लढायचं हा म्हणलं त्यांना. गुरुची पण दृष्टीने येत ना षष्ठावर. पण अष्टमात तर रवीचा दोष लागत नाही ना, शनी रवीचा. नाही लागत ना तसं. हम्म. हे पण नाही लक्षात ठेवायला बलहीन झाला पाहिजे. एवढंच म्हणू शकतो, कारण तो ऑलरेडी अग्नितत्वाचा हो रवी आणि जलतत्वाच्या राशीत अशा दृष्टीने मी थोडा विचार केला हा इथे. पण तो मित्राच्या राशीत आहे ना, मित्राच्या राशीत येते ना, शत्रूच्या राशीत नाही ना. आणि लग्नस्थानच बलवान आहे ना सगळ्या ग्रहांनी. हो हम्म. आणि गुरु रवीचा परिवर्तन योग पण झालाय. ठीक आहे, छान सांगितलंय सगळ्यांनी. काय करायचं, बंद करूया का बोलायचंय अजून कुणाला? कुंडली काढू का मी आता? शेअरिंग हो स्टॉप. काढा मॅडम काढा. हो मॅडम सरांना बोलू द्या ना, सरांचं हो काय हो मत आहे? नाही तेच खूप म्हणते. छान विश्लेषण सांगितलं मॅडम सर्वांनी. सरांना विचारूया, सरांना काय सांगायचं. तुमचं सगळ्यांचं झालं का बोलून? सर हॅलो. हा मॅडम बोला. आता ह्यांचं सगळ्यांचं झालंय छान बोलून. तुम्हाला काय सांगायचं आहे का? नाही काही नाही, आता तुम्ही त्यांचे सगळ्यांचे प्रतिसाद वगैरे ऐकले तर छान आहे. प्रत्येकाचा अभ्यास होतोय. आहे आहे. चांगलं हा करताय अभ्यास. जसं आता की हा चांगल्यापैकी हे चालू आहे आपलं. तर तुम्ही जे काही आता शिकवताय त्याच्यामध्ये त्यांना काही बोलायचं असेल तर त्यांनीच एकमेकाशी तुम्ही आता चर्चा केलेलीच आहे. होय सर. तर तसं आता मी काय सांगणार, चांगला कार्यक्रम झालेला आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच तुम्ही उपस्थिती दाखवा आणि चांगल्यापैकी ज्ञान मिळवा. आणखी काय म्हणजे त्यांचे काही विषय असेल तो त्यांनी सांगावा किंवा अशा विषयाचं आपल्याला विश्लेषण पाहिजे. बाकी छान कार्यक्रम चाललेला आहे. तर तुम्ही आणि मॅडम इतकं छान मार्गदर्शन करता. मॅडम मला नका, मी काही नाही करत. सरच नाही नाही आपल्या पण सगळ्यांना तुम्ही त्याच्यामुळे सगळे सर आम्हाला म्हणजे
बाकीचे खूप तज्ञ आहेत, पण मला पण त्याच्यामुळे जमतंय आणि आनंद घेता येतोय. जमणार ना काय बरोबर आहे. काही ना मला काहीतरी नवीन नवीन आता पत्रिका ज्या आहेत ना मॅडम, हा तर शिकायचं काय असतं, आपला होरोस्कोप हाच विषय असतो. हो त्याच्याकरता पत्रिका मांडल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही ना, खरंय खरंय. असं आहे. पण खरोखर म्हणजे खूप खूप धन्यवाद, कारण धन्यवाद त्याच्यामुळे मॅडम. हे करता येतंय सर. येस येस, फार छान झालं मॅडम. आणखी तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा असेल इतरांचा तरी द्या, काही हरकत नाही. नाही खरंच छान शिकवलं जातंय. व्हेरी गुड. तृप्ती मॅडम काय मुख्य किंवा उद्देश तोच आहे, शिकवणे आणि शिकणे, बस. माधुरी मॅडम काय, ह्या सगळ्यांचं ऐकून म्हणजे येस, आपण तर आपल्याबद्दल तर माझ्याजवळ शब्दच नाही आहेत बोलायला, पण ह्या सगळ्यांकडनं पण ज्ञानात भर पडतीये हो हो हो, प्रश्नच नाही. आणि त्याला तुम्ही कारणीभूत आहात. नाही असं पाहिजे, मी एक माध्यम आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही माझं, पण पण सर तरी त्याचीच तर गरज आहे ना. आपलं फक्त काय आहे, काम आहे. आता ह्या याच्यामध्ये वयामध्ये काय करू शकतो, तर ज्ञान आहे तर ते हो, आपल्याला पण सर्व करायचं. सगळेच असं आहे. नाही असं करत सर, जे आहे ते आहे ना. नाही खरी गोष्ट आहे, पण आता कसं आहे, समाजाला काय गरज आहे त्याचा विषय आपण करायचा. बरोबर आहे. आणि चांगली विद्या शिकवतोय आपण, शिकतो. प्रत्येक जण शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, त्याच्याने सगळ्यांना समाधान वाटतं, हाच भाग्याचा भाग आहे. खरंय खरंय. येस हे समाधान तुमच्याकडनं आम्हाला खूप मिळतंय आणि येस खरंच कुबल मॅडम पण खूप शांतपणे अतिशय सुंदर सांगतात. म्हणजे येस, बरोबर. नमस्कार सर. नमस्ते. आपला हा जो कार्यक्रम आजचा म्हणजे नेहमीच आपण दर शनिवारी जे काय घेतो ज्योतिषशास्त्री ह्या हो विषयाखाली, हो तर सुंदर पत्रिका आहे की तुम्ही देता आणि मॅडम त्याच्यावर विश्लेषण करतात आणि नंतर सगळेजण संयुक्तपणे चर्चा करतात. त्यामुळे एक वेगळी दिशा बरोबर. प्रत्येकालाच मिळते आणि प्रत्येक वेळी असं आपण नवीन नवीन त्यातनं काहीतरी एक मुद्दा, ज्योतिष इतकं मोठं शास्त्र आहे की प्रत्येक वेळी एक नवीन नवीन मुद्दा मिळतच जातो, कधीच येस येस संपत नाही, नवीन शिकत राहतो त्यातून. तर खूप बरोबर. छान आजचा पण हे झालं, पत्रिकाचं खूप विवेचन आणि खूप वेगळ्या वेगळ्या अंगाने प्रत्येकाने आपले आपले विचार मांडले. खूप सुंदर येस, आणि मॅडम पण छान विश्लेषण करतात. थँक्यू. खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप धन्यवाद. येस मॅडम, मी तुमच्या परमिशनने मीटिंग एंड करू का? थँक्यू सर, थँक्यू ऑल. मला हे पद्धत धन्यवाद मॅडम. थँक्यू सर, थँक्यू सर मॅडम. खूप All the छान best.